मुंबईच्या कुर्ला दक्षिण या भागामधील 90 फूट रोडवरती आता 1200 मिमीची जलवाहिनी फुटलेली आहे। कालपासून पाणी पुरवठा ठप्प झाला, त्यामुळे नागरिकांचे हाल झाले। जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। आज उशिराने आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे। महापालिकेने ही माहिती दिलेली आहे। राज्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, साताऱ्यामध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जाते। एकंदरीत आपण जर बघितलं तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये देखील वादळी पाऊस आणि पावसाचा येलो अलर्ट आता जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता पावसाची प्रतीक्षा लागलेली आहे। दिल्ली विमानतळावर वादळी वाऱ्यांमुळे एअर इंडियाच्या 3 विमानांचं नुकसान झालं। ग्राउंड सपोर्ट इक्विपमेंट सिस्टीम जागेवरून सरकली आणि थेट विमानांवर आदळलेली आहे। या अपघातामुळे विमानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। अचानक हवामान खराब झालं, त्यामुळे ही घटना घडल्याचं बोललं जातंय। या ठिकाणी एअर इंडियाच्या 3 विमानांचं नुकसान झालेलं आहे। अचानक वातावरणामध्ये मोठा बदल झाला आणि वादळी वाऱ्यामुळे खरं तर हे नुकसान विमानांचं झालेलं आहे।